सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्र पक्षच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेबाहेर लोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सध्या अजित पवार यांचा पद्धतशीर अपमान केला जातोय। जखम मोठी झाली की माणूस आपोआप दूर होतो, त्यामुळे अजित पवारांना जेवढं दुखावता येईल तेवढे त्यांच्यावर जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जातंय असं ते म्हणाले। राज्यातील सोयाबीन आणि कापसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। फसवणूक रोखण्यासाठी आणि पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे। मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीचे राज्याचे उद्दिष्ट असल्यानं शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसाही वीज मिळेल असंही ते म्हणाले। सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असताना 3 वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय। घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातंय। हे सरकार घटनाबाह्य असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले। काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले, त्यामुळे यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी केलाय। नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतला घटना घडून गेल्यावर 12 तासांनी ताब्यात घेतलं अशी कबुली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली आहे। शिंदे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बर्डी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकारे, पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। त्यातील एका उत्तरात त्यांनी ही कबुली दिली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाने विधानसभा निवडणूक संपर्क प्रमुख पदाची दिलेली जबाबदारी पेलण्यास नकार दिल्यामुळे भाजपमधील असंतोष प्रकर्षाने पुढे आलाय। पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून सोमय्या यांना पक्षादेश पाळावाच लागेल असं स्पष्ट केलं आहे।